नई मुंबई मनपा परिवहन उपक्रम के ठोक मानधन कर्मचारियों को आज से नई वेतन वृद्धि मिल गई है। परिवहन उपक्रम ने आज कर्मचारियों के बैंक खाते में 7,000 रुपए जमा करा दिए। इस पर खुशी जताते हुए आज एनएमएमटी के ठोक मानधन कर्मचारियों और श्रमिक सेना पदाधिकारियों ने जनता दरबार में आकर वन मंत्री गणेश नाईक का नागरिक सत्कार किया। इस दौरान एनएमएमटी कर्मचारियों ने परिवहन सभापति विकास जंजाड़ के साथ ही समिति के सदस्य कुणाल महाडिक का भी सत्कार किया और उनके प्रयासों के लिए आभार जताया। आपको बता दें कि परिवहन समिति की 15 अप्रैल की बैठक में ठोक मानधन कर्मचारियों का पगार बढ़ाने का यह फैसला लिया गया था। परिवहन समिति सदस्य कुणाल महाडिक ने कहा कि कर्मचारियों की वेतन वृद्धि उनके बैंक खाते में भेज दी गई है। इससे सभी लोग आनंदित हैं और उनका यह उत्साह एनएमएमटी को आगे बढ़ाने में मददगार बनेगा। कुणाल महाडिक ने लोक नेता गणेश नाईक और सभागृह नेता सागर नाईक का भी आभार जताया। उन्होंने और क्या कुछ कहा, आप खुद ही सुन लीजिए। नवी मुंबईच्या परिवहन उपक्रमाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, ठोक कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी पगार वाढलेला आहे। आज त्यांच्या घरी अतिशय आनंदाचं वातावरण आहे। खरं तर आज त्यांच्यासाठी हा दिवाळीचा क्षण आहे आणि या सगळं श्रेय हा जो जातो हा या नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब यांनी हा पाठपुरावा करून हा सकारात्मक निर्णय जो आमच्या परिवहनासाठी दिलेला आहे। सर्वप्रथम या ठिकाणी मी परिवहन उपक्रमाच्या वतीने मी त्यांचे इथे आभार व्यक्त करतो। तसेच आमचे सन्मान्य संजीवजी नाईक साहेब, माजी खासदार, तसेच गटनेते सागरजी नाईक साहेब आणि माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांचे देखील तेवढंच या ठिकाणी श्रेयाचा वाटा आहे। त्यांनी आमच्या या परिवहन उपक्रमाच्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे। खऱ्या अर्थानं सांगितलं जातं की लोकनेते का त्यांना म्हणलं जातं की प्रत्येक शेवटच्या घटकाचा विचार करणारे हे नेते आहेत, म्हणून त्यांना लोकनेते म्हणले जातं। आणि खरं या ठिकाणी त्यांना नाही तर आम्हाला देखील या ठिकाणी आज आनंदाचा क्षण आहे की आमचे सर्वसामान्य घरातनं येणारे जे सकाळी रिक्षा चालवून सकाळी दुपारी काम करणारे ड्रायव्हर, कंडक्टर यांना देखील आज न्याय देण्याचं काम जे आहे ते खऱ्या अर्थाने झालेलं आहे आणि या ठिकाणी मी त्यांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।